सुरुवातीला बातमी आहे डॉक्टर गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोप असलेल्या समीर गायकवाड संदर्भातली। समीर गायकवाडवरती गुन्ह्याची निश्चिती होणार होती, आरोपांची निश्चिती होणार होती, परंतु त्याला विरोध दर्शवण्यात आलाय। अमेय राणे आपल्या सोबत आहेत। अमेय, का नेमका विरोध आहे आरोप निश्चिती करण्यास? उद्या 10 जून रोजी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात पानसरे हत्याकांडातील एकमेव अटकेत असलेला आरोपी समीर गायकवाड याच्यावर आरोप निश्चित होणार होती। मात्र राज्य सरकारने आज या संदर्भात हायकोर्टात एक ऍप्लिकेशन मूव्ह करत अशी माहिती दिली की या संदर्भातला जो तपास आहे तो अजून सुरू आहे आणि पानसरे यांच्या शरीरातून ज्या गोळ्या सापडल्या होत्या त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये इंग्लंडला पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा अजून अहवाल जो आहे तो येणं बाकी आहे। सध्याच्या खटल्याला सुरुवात झाली तर कुठे ना कुठेतरी आरोपीला त्याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे सध्या या खटल्याला स्थगिती देण्यात यावी आणि आणखीन पुरावे गोळा करण्याची संधी सरकारी पक्षाला मिळावी यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि हा मान्य करत हायकोर्टानं सध्या पुढील आदेश येईपर्यंत कोल्हापूर सत्र न्यायालयात सुरू असलेल्या समीर गायकवाड याच्या विरोधातल्या खटल्याला स्थगिती दिली आहे। अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल। ताजे अपडेट जाणून घेत राहू।